गणेशजी कुठे आहे? नितीन आत्ताच घाटात जाणार होतो. अशी मेड बाय हार्जन. मला याचा डोकं एक खड्डा बजवायचं. काय खात होता तू? लय कवळा असतं रा. समझ रहे हो आप? जरा पाय आणि छातीत चमक निघायला लागली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. आता जवळपास वाजलेलं आहे 11 आणि आता जस्ट मी दवाखान्यातून आलेलो आहे 10 वाजता. फादर सोबत ते थांबलो होतो दवाखान्यात. आता घरी आलो, गावात चाललोय रितेश दादा आणि मी. ते नियोजनाचं काय आलं? पाऊस पडतोय म्हणलं, काय करता आता? करता येणार ना नियोजन आपलं. आज तर टोकन आहे. आज टोकन आहे का? आम्ही एक प्लॅन केला. संभाजीनगरवरून ना एक गोरा येतोय, त्याला झुपून पण घ्यायचा प्लॅनिंग चाललाय. पण तिथं आमच्या दौंडकरवाडीला टोकन आहे. नेमकं आज टोकन काढायला लागेल आणि आपल्याला त्याला 4-5 दिवस आधी बोलवायचं आहे. किती तारखेला दौंडकरवाडी आहे? दौंडकरवाडी किती काय होतं तारखेला आहे? 15 तारखेला. 15 तारखेला. मग आता जवळपास किती तारीख आहे? किती तारीख आहे? आज 11 तारीख. 11 तारीख. 4 दिवस असेल फक्त रे. लवकर प्लॅनिंग करा पाहिजे आपल्याला. तो अक्का पेढा घ्यायचा होता आपल्याला. आंबा घ्या. आंबा कोणचा? नाही खाणार भैया. हा वाला दे, हा वाला. ही बर्फी दे. ही कशी बर्फी भैया? ही बर्फी कशी म्हणजे कशे रुपये? 150 रुपये पाव. म्हणजे 150 मानलं की 300 रुपये. अर्धा किलो ना? हे अर्धा किलो दे. हे पाव आणि दुसरी दे चांगली. एक दे अर्धा. एक पाव नाही, एक पाव. एक पाव दे. एक पाव और 3 पाव. क्या बोला तूने? कचोरी खायची रीते. कचोरी खाऊ. मला कचोरी खायची भाई. एक कचोरी दो भैया. ना चटण्या माझा टोले काय भैया? लय कवळा असतं रा. समझ रहे हो आप? समझ रहे हो? प्रत्येक व्हिडिओमध्ये कमेंट आहे मित्रांनो. कुठे आहे दावा? गणेशजी कुठे आहे? नितीन आत्ताच घाटात जाणार होतो. काय बोलतो? नाही व्हिडिओ बघितला मी. मात केला यांनी. गाठात गेलता का आता तू? गाठात आलाय गावात गेलतो जरा. हो आज काय खातो तू? काय खातो? नाही आवडली का? काय 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 लावायचं सांग? गाणं कोणचं लावायचं? लाईन काय लावायचं? लाईन लावायचं का? बर. मोगला मोगली टायगर लावायचं का? हो. काय खातोय? काय खात होता तू? वा. जेवण केलं. आता फादर डबा घेऊन चाललोय. बर्फी आणलेली आणि आंबरस आहे. हॉस्पिटलमध्ये जाऊ, तेवढं देऊ. डॉक्टर साधारण 3 वाजता येतील. आता 12 वाजलेले. म्हणजे डोळ्याचे स्पेशलिस्ट डॉक्टर. त्यांची वाट बघायला लागेल तिथं मला. ढगाळ वातावरण नाही. गाडी मी इथंच लावली. आज पण पाऊस पडून रात्री. जवळपास 3-4 दिवस झाले दररोज पाऊस पडतो रात्रीचा. One hour later. जरा डबा दिला मी आता. साधारण वारले आता 2. नाही सॉरी 1 वारलाय. मला फक्त आता घरी जायचं आणि आपल्या किशोरापाला भेटायचंय. आपलं एक नियोजन आहे संभाजीनगर वासरू आणत आपल्याला. आता नेमकं 15 तारखेला दौंडकरवाडीला गाठ आहे. त्याचं नियोजन करायचंय. आणि डॉक्टर येते ना 3 वाजता. 1 वाजलं तर 1-1.5 तास थांबवलं. 3 वाजेपर्यंत परत त्याला आपल्या इथं डॉक्टरांना भेटायला. हॉस्पिटलमध्ये ना जरा थोडी फादरला जखम आहे फक्त. त्याला लावलंय मलम बिलम आणि डोळ्याचं होतं दाखवायला. मेजरच्या डोळ्याचं आहे.
आणि डोळ्यांचा स्पेशलिस्ट डॉक्टर आज येणार नेमका 3 वाजता. काल काय तो आलाच नाही. दाखवायला बरोबर वाटत नाही तिथे, जरा लई विचित्र दिसतंय म्हणून मी ते शूट नाही करते. 10 रुपये माहिती फोटो वगैरे सगळे यायचे. हा जरा मुळात मी पहिल्यांदा बघितलाय. वाईट झालं, माणूस घाबरते त्यातली. टाकलं खायला बिला. किती माणसे का बने रे, लय मारताय. आपा येतोय रे, आपल्याला घेता मगाशीच फोन मी. कमलेशला फोन कर, वरच्या गोट्या बसू सगळे आपल्याला नियोजन करतो म्हणल्यावर. हा वर जाऊ गोट्या बाई. एक तर लॉक लावलं याला राव. फोन कर ना यांना, कमलेशला फोन कर. आपण पण इथे बसू मस्त गोट्यात. दमट लय गरम होते आज पण 100% पाऊस पडन. त्यानं लावलं तर माझी पण तू बोल म्हणतो रे. मग काय दादा काळो खे चावी घेऊन आलेत. या चला खोला, खजाना खोलो. बेट्या मग अशी आवाज येत होता मोठे मोठे याचा तो म्हणला बचाव बचाव. मेड बाय हार्जन. मला ना याचं डोकं एक खड्डा बुजवायचं. मागाशी आम्ही महिला खड्डा कोणी बुजवला होता शेणाने. म्हणलं मला वाटलं होतं तूच खिलाडी होली, तूच आर्टिस्ट आहे. आपण फोन कर ना. पाणी दाखव काय, याला दाखव. यात पाणी आहे ना फुल बॅरल. या अरे हे खरं आग काढलेले अरे बरं का. त्याला आवताला फराटाला मारला पाहिजे आपण चांगला. शिरा मोकळा होतो याच्या. सरपंच कसा आहे, सरपंच एकदम व्यवस्थित आहे का नाही, सेफ लाखा. नाही नाही ते मारायला लागलं का तुला, तुला मारलाय नाही. चला झाली मिटिंग आमची. पिट्टू लगाव लॉक लगाव. गेली दोघ आता ही आपण ती गेली पुढे दामण्याला. काय बोलतो संघर्षमय प्रवास. DRX पिट्टू. डायरेक्ट घरी जाऊ. डारा डोकं दुखायला लागलं मग आता. सेला राहिले अवघड होते. आई चालता येईल कसं असा बाकी बोर्ड. थोडा आहे ना आराम करू बाई. 3 वाजले आत्ता. 3 वाजता येणार डॉक्टर. तर एक मोबाईल मध्ये चार्जिंग पण नाही. चार्ज करू मोबाईल. एक 3:30 वाजता परत दवाखान्यात जायला लागेल मला. 2000 years later. आत्ता साधारण वाजलेले 5. आता झालं मी दवाखान्यात. थोडं आहे ना झोपलो डायरेक्ट. झोपलं थोडं बरं वाटलं. कुठेतरी मध्ये चहा घेऊ मग ते कॅन्टीन मध्ये जाऊनच घेऊ हॉस्पिटलच्या. आज पण रात्री थांबायला लागेल मला तिथं फादर संघ. काय 1 जण थांबायला लागतंय. आता 1 जण आहे त्यांना सोडायचं. तर मी जाणार. डोळ्याचे डॉक्टर पण काय बरे ना बघायला लागेल. hours later. आता वाजलेले. आता दवाखान्यात पण मी बघून आलो.
नेमकं आवड आहे त्याच्यामुळं मला सांधेवाताचा आजार आहे. मला जरा पाय आणि छातीत चमक निघायला लागली, पाय सुचतात मग हा आवळाला जास्त. लगातार 3-4 दिवस झाला आवळ आहे ना, हातपाय सुचतात पाय जरा जास्त आणि छातीत चमक आल्यामुळे जरा मला इंजेक्शन घेऊन येऊ. सकाळ डायरेक्ट येतो. इथे एक जण आहे तसे स्टाफ पण चांगला आहे, बाकी ओव्हरऑल हॉस्पिटल चांगलं आहे. तिथं छाती दुखायला त्याहून सकाळी यायला पाहिजे आपण.